पेट्रोल डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. चंद्रपूर शहरातील कोटपल्लीवार पेट्रोल पंप परिसरात काँग्रेसच्या वतीने भव्य जनआंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक, शेती, किराणा तसेच दैनंदिन जीवनावर होत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला. केंद्र सरकार सामान्य जनतेची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करत महागाईला आळा घालण्याची मागणी करण्यात आली. आज आपण पाहिलं असेल की मागील या महिनाभराच्या कार्यकालात आपण पाहिलं तर कशा पद्धतीचे हे सगळ्या इंधनाचे डिझेल पेट्रोलचे भाव वाढत आहेत. म्हणजे आपण आज आमचं हे आंदोलन आहे की आज शेतकरी असतील, कोणते विद्यार्थी असतील, कोणते मोलमजुरी करणारे असतील, कोणीही समाधानी नाही. एवढ्या महागाईच्या काळात आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की गाड्यात डिझेल पेट्रोल टाकायचं अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावरती आपण पाहत आहोत की ज्या टू व्हीलरचा वापर करणारे जे रोजचे लोक आहे, फोर व्हीलरचा वापर करणारे जे रोजचे लोक आहे, साधारणतः या 15 मे पासून तर आज या 30 तारखेपर्यंत 28 तारखेपर्यंत कशा पद्धतीचं जवळपास 7.5 रुपयांनी डिझेल पेट्रोल या ठिकाणी वाढलं. आणि हे सगळं करत असताना सिलेंडरच्या बाबतीतही बोलायचं झालं तर काँग्रेसच्या काळात 300 रुपयाचं, 250 रुपयाचं, 200 रुपयाचं सिलेंडर भेटत होतं. आज 960 रुपयाचं सिलेंडर या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे कुटुंब चालवायचं तर कसं चालवायचं त्याच्या विरोधातच आमचं हे आंदोलन होतं. आज लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाहिलं असेल की आज भाजपाचे सगळे आमदार असतील, खासदार असतील, पेपर फुटीचा एवढा मोठा विषय झाला. आज डिझेल पेट्रोलच्या याच्यामुळे अनेक लोकांचे जीव जात आहे, पण याच्यावरती कोणीही वाचा फोडायला तयार नाही. आज देशात पाहिलं असेल तर केंद्रात धर्मेंद्र प्रधानची अवस्था कशी होणार त्याच्यावरती कोणाला बोलायला तयार नाही. सगळ्या लोकांची जाहीर मागणी होती की त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे, पण त्यांच्या राजीनाम्यावरती कोणी बोलायला तयार नाही. आज फक्त जिकडे तिकडे सोशल मीडियावरती आपला गवगवा झाला पाहिजे म्हणून काही लोक फक्त बुलेट ट्रेननं जात आहे, कोणी टू व्हीलरनं जात आहे, कोणी सायकलनं जाऊन फक्त नौटंकी या ठिकाणी करत आहे. पण खऱ्या अर्थानं या डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीची झड ही सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी भोगावी लागत आहे. जोपर्यंत हे रेट कमी होणार नाही या ठिकाणी काँग्रेस अशा पद्धतीनंच आक्रमक राहून या ठिकाणी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची ही आक्रमक भूमिका कायम राहणार. या आंदोलनात चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राचा खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव, विनायक बागडे, रामू तिवारी, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा कुंदा जेणेकर, शहर जिल्हाध्यक्षा चंदा वैरागडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.